तर डिमेन्शियामध्ये वेट लॉस होण्याची बरीचशी कारणं असतात किंवा ते बऱ्याचशा कारणां ते कॉन्ट्रीब्यूट करत असतात वेट लॉस होण्यासाठी असं पण म्हणू. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे डिमेन्शिया न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. आणि मेंदू जो आहे तो कमांड अँड कंट्रोल सेंटर आहे आपल्या शरीराचं. आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे त्याचं कॉर्डिनेशन म्हणजे त्याची मोबिलिटी असू दे, त्याच्यामध्ये हॉर्मोन सिक्रेट करणं असू दे, हे सगळ्याचं जे कॉर्डिनेशन आहे ते मेंदू करत असल्यामुळं ती सिस्टीम सुरुवातीला अफेक्ट होते. त्याच्यासोबतच मेंदूमध्ये हंगर हायपोथॅलॅमस जो भाग आहे त्याच्यामध्ये हंगर आणि सटायटी सेंटर असतं. म्हणजे खाल्ल्यानंतर भूक क्षमणे किंवा भूक लागणे हे सुद्धा मेंदूच कंट्रोल करतो. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं कारण म्हणजे डिमेन्शियाच्या पेशंटना चावणे आणि गिळणे याच्यामध्ये त्रास होतो. तर चावल्यामुळे काय होतं तर त्याच्या आपल्या अन्नामध्ये सलाइवा मिक्स होतो आणि ते डायजेशनसाठी उपयोगाचं असतं. तर व्यवस्थित चावलं न गेल्यामुळे डायजेशनवर परिणाम होतो आणि गिळता न आल्यामुळे फूड इंटेक कमी होऊ शकतो. त्याच्यानंतरचं पुढचं कारण म्हणजे सेन्सरी लॉसेस डिमेन्शियामध्ये होतात. म्हणजे टेस्ट आणि स्मेल हे फूड इंटेकसाठी खूप गरजेचं आहे आणि टेस्ट आणि स्मेल हे अफेक्ट होतात. त्याच्यामुळे अन्नाची चव कळत नाही आणि वास कळत नाही किंवा एकाच प्रकारची चव कळते आणि बाकीच्या प्रकारच्या चव कळत नाहीत. त्याच्यामुळे सुद्धा फूड इंटेक कमी होऊ शकतो. त्याच्यानंतरचं कारण म्हणजे जो आपला गट आहे किंवा जे आपलं आतडं आहे त्याच्यामध्ये काही हेल्पफुल बॅक्टेरिया असतात जे ते आपल्या डायजेशनसाठी हेल्प करत असतात. ते बॅक्टेरिया डिमेन्शियामध्ये काही कारणामुळे कमी होतात आणि त्याच्यामुळे सुद्धा डायजेशनवर परिणाम होतो. त्याच्यानंतर डिमेन्शियामध्ये बरेच वेळा मोबिलिटी कमी होते म्हणजे चालणं फिरणं कमी होतं आणि एकाच जागी बसून गट मोबिलिटी किंवा आपलं जे आतड्याची हालचाल कमी झाल्यामुळे सुद्धा डायजेशन कमी होतं आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. डिमेन्शियाचे पेशंट बऱ्याच वेळेला जेवण करणंच विसरून जातात किंवा जेवण केलं तरी ते बॅलन्स डाएट घेत नाही. त्याच्यामुळे सुद्धा वेट लॉस होऊ शकतो. त्याच्यानंतर डिमेन्शियाच्या पेशंटमध्ये सततचे इन्फेक्शन किंवा कुठला दुसरा शारीरिक आजार, थायरॉइड असू दे, डायबिटीज असू दे किंवा अजून कुठला आजार असू दे, जर तो दुर्लक्षला गेला तर वेट लॉस होऊ शकतो. अशी विविध कारणं आहेत डिमेन्शियामध्ये वेट लॉस होण्याची.